हॅलो स्टुडंट्स. सो आता आपण इंडस्ट्रियल AC मशीन या सब्जेक्टचं नेक्स्ट प्रॅक्टिकल परफॉर्म करतो आहे. ते आहे आयडेंटिफाय डिफरंट पार्ट्स ऑफ सिंगल फेज अँड थ्री फेज इंडक्शन मोटर. सो आता सिंगल फेज आणि थ्री फेजमध्ये मेन डिफरन्स काय आहे, तर सिंगल फेजला फक्त आपण एकच फेजचा सप्लाय देतो, फेज आणि न्यूट्रल असतो बरोबर. आणि थ्री फेजसाठी 3 फेज असतात आणि एक न्यूट्रल, म्हणजे RYB फेज आणि एक न्यूट्रल काढतो बरोबर. सो आता सिंगल फेज आणि थ्री फेजचं सेम कन्स्ट्रक्शन आहे, फक्त एवढंच इश्यू आहे की सिंगल फेजला आपण एकच फेज यूज करतो की RYB हा या तिघांपैकी एकच फेज यूज करतो आणि एक न्यूट्रल करतो, म्हणून तो काय होतो सिंगल फेज. फक्त R फेज यूज केला आणि न्यूट्रल फेज यूज केला न्यूट्रल, तर काय होतं तुमचं सिंगल फेज. RYB आणि न्यूट्रल गेलं तर तुमचं थ्री फेज. तुम्ही समजू शकता R हा सिंगल फेज आहे, RYB R हा वेगळा फेज, Y हा वेगळा फेज आणि B हा वेगळा फेज आहे. सो तिघं मिळून काय होतं तुमचे थ्री फेज इंडक्शन मोटर. सो याचं कन्स्ट्रक्शन सेम आहे, फक्त सिंगल फेजसाठी फक्त R फेज कोणताही एकच फेज यूज होतो आणि थ्री फेजसाठी तिन्ही फेज यूज होतात. सो आता आपण कॉमन बघू थ्री फेज इंडक्शन मोटर. ओके, जसं थ्री फेजचं आहे तसंच सेम सिंगल फेजचं आहे, फक्त जसं मी तुम्हाला सांगतोय की तुमचा फक्त फेजचा डिफरन्स राहणार आहे. फक्त एकच फेज यूज केला तर आपण काय बोलतो त्याला सिंगल फेज इंडक्शन मोटर, जर 3 फेज यूज केले तर आपण काय बोलतो त्याला थ्री फेज इंडक्शन मोटर. ओके, आता आपण बघू पुढे ते कसं परफॉर्म होतं किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन काय, त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट्स येतात. आता तुम्ही इथे बघू शकतात ही थ्री फेज इंडक्शन मोटर आहे. आता बेसिकली ही मोटर कुठे यूज होते तर तुमच्या इलेव्हेटर्समध्ये यूज होते बरोबर. आणि इलेव्हेटर्स नंतर तुमच्या पेपर मिल्स वगैरे राहतात त्यामध्ये यूज होते. मिल्स मोस्ट ऑफ इंडस्ट्रीजमध्ये ती यूज होते. सो आता याचे डिफरंट पार्ट्स कोणकोणते तुम्ही बघता. आता ती जी मोटर आहे ती डिसअसेंबल होते. सो आता तिथे कोणकोणते पार्ट्स आहे, तुमचा मेन म्हणजे स्टेटर येतो, रोटर येतो आणि एंड बिल्स, हे त्याचे मेन पार्ट्स झाले. सो आता आपण एक एक करून बघू की स्टेटरमध्ये अजून काय काय पार्ट्स येतात. सो स्टेटरमध्ये पहिलं काय येतं स्टेटर कोर, त्यानंतर कंडक्टिंग वायर अँड देन फ्रेम. सो आता पहिले स्टेटर कोर बघू. तर स्टेटर कोर काय आहे, ही तुमच्या स्टेटरच्या आत असते बरोबर. ही कशाची मेडअप असते तर अलॉय स्टीलची मेडअप असते ही स्टेटर कोर. आता ही अलॉय स्टीलची मेडअप असते, पण ते काय राहतं तुम्ही इथे बघू शकतात की सिंगल एक लॅमिनेटेड शीट असते बरोबर, आणि ती आपण एकत्र करून त्याचा बंच करून ती फॉर्म करतो स्टेटर कोर. जसं तुम्ही इथे बघितलं की याला काय आहे, तुम्ही इथे बघू शकता स्लॉट केलेले, पण स्लॉट कुठे इनर पेरिफेरीला आहे. स्टेटर कोरचे स्लॉट्स हे इनर पेरिफेरीला असतात आणि रोटरचे स्लॉट्स आउटर पेरिफेरीला असतात. सो स्टेटर कोर आपण काय बघितलं की ते लॅमिनेटेड केलेले स्टॅम्पिंगने, आणि ते लॅमिनेटेड करून आणि मग जसं इथे बघितलं की ते काय भरपूर आहेत इन्सुलेट आणि लॅमिनेट केलेले, आणि लॅमिनेटेड करून 0.5 mm तर ते काय करतात बंच करतात, त्याचं एक बंच करतात आणि तुमची स्टेटर कोर फॉर्म होते. आता ही स्टेटर कोर फॉर्म झाली बरोबर, पण आपण हे लॅमिनेटेड का करतो आणि स्लॉट करून का करतो, एकत्र डायरेक्ट म्हणजे आपण जसं बोलतो की अखंड, तर ते का करत नाही तर बिकॉज ऑफ एडी करंट लॉस. तुम्ही शिकला असणार की एडी करंट लॉस हा फॉर्म होतो जेव्हा तुमचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते तेव्हा. सो एडी करंट फॉर्म होऊ नये त्यासाठी आपण काय करतो लॅमिनेटेड शीट यूज करतो, त्याने आपला एडी करंट फॉर्म होत नाही. सो हे सगळ्यांचा बंच करून तुमचं काय रेडी होतं स्टेटर कोर. आता कंडक्टिंग वायर कशासाठी यूज होणार की तुमच्या स्टेटरचे जे आत मी दाखवले पेरिफेरीला इनर पेरिफेरीला तुमचं काय आहे स्लॉट्स केलेले बरोबर. मग त्या स्लॉट्समध्ये आपल्याला हे करावं लागणार काय वाइंडिंग प्लेस करावं लागणार आहे. सो ती वाइंडिंग प्लेस करण्याचं काम कोण करतं तुमचं कंडक्टिंग वायर स्टेटरसाठी. आणि ते कसले मेडअप राहतात तर तो कॉपर वायरचे मेडअप राहतात आणि ते स्टेटर कॉईल बनवण्यासाठी यूज होतात. नेक्स्ट आहे तुमचं फ्रेम. आता फ्रेम बेसिकली काय आहे ती कास्ट आयनची बनलेली असते, फॅब्रिकेटेड आयन किंवा कास्ट आयन. कास्ट आयन हे नॉर्मल आयनपेक्षा हेवी असतं, म्हणजे त्याला कसलंही जास्त त्याच्यावर परिणाम होत नाही, त्यामुळे ते आपण कास्ट आयन यूज करतो. आता हे जे आहे याला बाहेर असे खाचे निघालेले आहेत, म्हणजे आपण काय केले कूलिंगसाठी त्यांना
म्हणजे जी आतली हीट आहे ही डिसिपेट होण्यासाठी आपण त्याच्या स्लॉट्स बनवलेत. सो आता काय होतं, जेव्हा इथे हीट डेव्हलप होईल तेव्हा ती काय होईल, हीट म्हणजे आपण एक मोकळी जागा देतोय की तिथून ती हीट डिसिपेट होईल लवकर. आणि याचं मेन फंक्शन काय आहे फ्रेमचं, की तुमची जी इनर पेरिफेरी आहे, सी आता हे स्टेटर फ्रेम आहे ना, बरोबर. मग आता याच्यात काय आहे, तुमचं स्टेटर येईल, त्याच्या आत रोटर येईल, बेरिंग वगैरे सगळे येणार. म्हणजे ह्या फ्रेमच्या आतच तुमच्या सगळी मोटरची असेंब्ली असणार आहे. सो हे काय करणार आहे, बेसिकली तुमचं मेन पार्ट काय आहे फ्रेमचं, की तुमचं पूर्ण जी मोटर आहे, स्टेटर असेंब्ली आणि रोटर असेंब्ली, ह्या दोघांना काय करणार, ती कंबाईन करेल किंवा कंबाईन तर करेल आणि कंबाईन झाल्यानंतर त्याला प्रोटेक्ट करायचं काम करेल. मेन फंक्शन काय आहे, की फ्रेम काय करते, तुमच्या आतल्या असेंब्ली आहे तिला काय करते, प्रोटेक्ट करते. नेक्स्ट आहे तुमचा रोटर. आता रोटरचे इथे बेसिकली 2 पार्ट्स पडतात. सो रोटरमध्ये आता बेसिकली काय येतात, की तुमचे रोटर कोअर, कंडक्टिंग रॉड आणि एंड रिंग्स. सो आता रोटर कोअर बघू. सो रोटर पण कसं मेडअप असतो, तर तो बनलेला असतो हाय ग्रेड अलॉय स्टील लॅमिनेशन. आता तुम्ही इथे बघू शकता की मी इथे परत लॅमिनेशन सांगितले. म्हणजे जसं स्टेटर आपला बिल्ड झाला होता लॅमिनेटेड स्टॅम्पिंगने, बरोबर, 0.5 mm, तसंच तुमचा रोटरसुद्धा होतो. आता काय, स्टेटरच्या आतल्या पेरिफेरीला तुम्ही इथे बघू शकता, स्टेटरच्या आतल्या पेरिफेरीला आपण काय केलेले, हे बघा, आतल्या पेरिफेरीला स्लॉट्स होते. सेम स्लॉट्स तुमच्या रोटरला आहे, पण ते कुठे, आउटर पेरिफेरीला आहे. हे तुमच्या आउटर पेरिफेरीला आहे. हा तुमचा रोटर झाला, हा तुमचा आउटर पेरिफेरीला स्लॉट्स आहे. आता याच्यात काय आपण पुट करणार, कंडक्टिंग रॉड्स. सो आता काय होतं, बेसिकली तुमचा हा रोटर आहे, हा शाफ्ट आहे. सो इथे आउटरला आहे. आता हे जर पॅरलल असेल, तुम्ही हे बघू शकता, हे काय पॅरलल आहेत, बरोबर, आणि हे काय स्क्यूड शेपमध्ये आहे, म्हणजे क्रॉसमध्ये आहे. सो जर क्रॉसमध्ये असेल तर तुमचं म्हणजे त्यांचा स्लॉट्सचा जर शेप असा असेल, पॅरलल नसेल म्हणजे तो स्क्यूड शेप बोलतात त्याला. जर स्क्यूड शेपमध्ये असेल तर तुम्ही त्या मोटरला काय बोलतात, स्क्विरल केज इंडक्शन मोटर. म्हणजे स्क्विरल गेज आहे तिला बोलतात स्क्विरल गेज. आणि जर तो पॅरलल असणार, त्या मोटरचा जर स्लॉट्स पॅरलल असणार, तर त्याला आपण बोलतो फेज वाउंड और स्लिप रिंग इंडक्शन मोटर. फेज वाउंड और स्लिप रिंग इंडक्शन मोटर. आता हा पॅरलल आहे, बरोबर, तर पॅरललला काय बोलतात, फेज वाउंड और स्लिप रिंग इंडक्शन मोटर. आता बेसिकली आपण काय करतो, की स्क्विरल गेज इंडक्शन मोटर आपण जास्त यूज करतो सगळीकडे, कारण की त्याचे ॲडव्हान्टेजेस जास्त आहे फेज वाउंडपेक्षा. म्हणून आपण मेनली कोणती यूज करतो सगळीकडे, स्क्विरल केज इंडक्शन मोटर. म्हणजेच त्याचा रोटर, म्हणजे त्याचे स्लॉटचा शेप कसा असणार आहे, स्क्यूड शेप असणार आहे. सो आता आपण कंडक्टिंग रॉड्स. आता कंडक्टिंग रॉड्स जसं तिथे होतं कंडक्टिंग वायर, तसंच इथे कंडक्टिंग रॉड्स. आता हे कसले, मेडअप ऑफ कॉपर, अल्युमिनियम और ॲलॉय. आता हे जे कंडक्टिंग रॉड्स आहे हे कशात जाणार, जे तुमचे रोटर कोअर आहे त्यामध्ये ते ॲड होतील. नेक्स्ट आहे तुमचं एंड रिंग. आता एंड रिंग का, तर तुमची जी रोटर आहे, बरोबर, रोटरच्या जे स्लॉट्स आहे हे तुम्ही शॉर्ट सर्किट करतात. जर तुम्ही बघितलं असणार की रोटर कोअरला काय बोललो मी, आउटर पेरिफेरीला हे स्लॉट्स आहे आणि इथे आपण काय पुट करणार, कंडक्टिंग रॉड पुट करणार आहे. आता हे कंडक्टिंग रॉड जर याला बाहेरून जर काही सपोर्ट नसला तर ते कंडक्टिंग रॉड राहतील का, नाही. सो मग आपण काय करतो, त्याला बाय युजिंग एंड रिंग्स आपण त्याला शॉर्ट सर्किट करतो. आता एंड रिंग कसले बनलेले आहे, मेडअप ऑफ कॉपर, अल्युमिनियम आणि अलॉय रिंग. आणि हे मेनली काय यूज करतात, तर कंडक्टिंग रॉडला शॉर्ट सर्किट करण्यासाठी एंड रिंग यूज करतात. आता एंड बेल्स काय आहे, तर जो तुमचा स्टेटर फ्रेम आहे, बरोबर, त्याचा फ्रंट पार्ट आणि रेअर पार्ट, म्हणजे जे आपण स्टार्ट करतोय. आता मी जे पुढचं तुमचं 3D ॲनिमेशन आहे त्यात तुम्हाला समजेलच एंड रिंग्सचा मेन उपयोग काय होतो. तर आता हे मेनली बनलेलं कसलं असतं, तर कास्ट आयर्नचं, जे तुमच्या फ्रेमचं मटेरियल राहतं तेच. आता हे काय करतं, की पूर्ण असेंब्लीला धरायचं काम करतं, म्हणजे पॅक करायचं काम करतो एंड बेल्स, बरोबर. मग आता तुमचं नेक्स्ट आहे, आपण कन्स्ट्रक्शन बघू. आता तुम्हाला हे सगळे पार्ट्स समजले, बरोबर, जे मेन पार्ट्स होते ते आपण बघितले. आता त्याचं कन्स्ट्रक्शन कसं होतं.
आता स्टेटर कोअर घेतली आपण. स्टेटर कोअरच्या आत आपण काय केलं, कॉईल वाउंड केली. स्टेटरची कॉईल होती ती वाउंड केली. आता इथे तुम्ही बघू शकता, मी तीन दाखवलेत बरोबर का. तुम्ही बघा इथं आपण RYB आणि एक न्यूट्रल आली का, तर आपण 3 फेज इंडक्शन मोटर बघतोय. मग काय करणार, ती स्टेटर कोअर आपण फ्रेमच्या आत टाकणार, म्हणजे तुमचा स्टेटर रेडी झाला बरोबर. इथे तुम्ही बघू शकता तुमचा स्टेटर रेडी झाला. आता काय करतो आपण, रोटर घेतला. रोटरचे जे स्लॉट्स होते त्यामध्ये कंडक्टिंग रॉड टाकले आणि एंड रिंगने आपण त्याला शॉर्ट सर्किट करून टाकले कंडक्टिंग रॉड. नेक्स्ट काय केलं आपण, रोटरवर कॉईल माउंट केली. आता हा रोटर स्टेटरच्या आत जाणार बरोबर, म्हणजे फ्रेम, स्टेटर कॉईल, रोटर कॉईल, रोटर आणि पूर्ण असेंब्ली पॅक केली एंड बेल्सने. जेव्हा एंड बेल्सने आपण असेंब्ली पॅक करतो, जेव्हा एंड बेल्सने आपण असेंब्ली पॅक करतो तेव्हा काय होते, तुमची पूर्ण मोटर पॅक होते बरोबर. म्हणजे एंड बेल्स जर काढले तर तुम्हाला काय भेटणार, आतली पूर्ण असेंब्ली बघायला भेटणार. आता आपण पहिल्यापासून बघितलेलं काय की त्याचे पार्ट्स कोणते, ते मेडअप कसले, त्याचा उपयोग काय, आणि त्यानंतर 3D ॲनिमेशनने आपण हे बघितलं की ते कसे कसे पुट होत जातात. आता जसं जसं तुमचं इथून सप्लाय जाणार तसं तसं तुमची इथून मोटर रन होणार आहे. सो हे तुमचं प्रॅक्टिकल इथे संपतंय. या ठिकाणी आपण आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ सिंगल फेज अँड 3 फेज इंडक्शन मोटर प्रॅक्टिकल बघितलं आहे. थँक्यू.